नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे. आपण उन्हाळा बघितला, उन्हाळ्याचे चटके बघितले. 40, 43, 45, 48, 50 डिग्रीपर्यंत काही भागांमध्ये तापमान दिसलं. हे तापमान वाढायचं कारण की पूर्ण काँक्रिटीकरण, सर्वदूर काँक्रीट होतं आहे. सिमेंट काँक्रीटचे घरं बनत आहेत, टेरेस सिमेंट काँक्रीटचे, तसेच रोडसुद्धा सिमेंट काँक्रीटचे बनत आहेत. आता हे काँक्रीट असं असतं की ते तापल्यानंतर लवकर थंड होत नाही, म्हणजे रात्री उशिरापर्यंत ते हीट असतं. मग त्यावर उपाय काय? त्यावर एकच उपाय आहे की आपण जास्तीत जास्त वृक्षारोपण करायला पाहिजे. वृक्षारोपण करायला सर्वच लोक म्हणतात की वृक्षारोपण करायला पाहिजे, आणि करणारे खूप कमी लोक आहेत, पण त्यांची संख्या आपल्याला वाढवायची आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण की आपला हा एक व्हिडिओ फॉरवर्ड करणं म्हणजे अनेक लोकांना आपण प्रवृत्त करू की ते सुद्धा झाडं लावतील. ते झाडं लावण्यासाठी काही मोठं मंत्र करावे लागत नाही. फक्त एक रोप घ्यायचं, विकत घ्यायचं, किंवा फ्रीमध्ये भेटलं तर फ्रीमध्ये घ्यायचं. झाडांच्या खाली उगलेले असतात ते रोपंसुद्धा तुम्ही लागवड करू शकतात. पिंपळ, वड, उंबर हे जे रोपं आहे भिंतींवरसुद्धा उगलेले दिसतात, तिथून काढा, कॅरीबॅगमध्ये लावा आणि ते तिथे नेऊन कुठेतरी झाडाजवळ कुठेतरी जागेत, मोकळ्या जागेत लावा. कोणाचीही परवानगी घेतल्याशिवाय झाड लावू नये. कारण की समजा आपण झाड लावतो आणि कालांतराने ते त्यांना अडणार आहे तर ते तोडणारच आहे. म्हणून आपण अशा ठिकाणी झाड लावायचं तर ते कोणी पुढे भविष्यात तोडणार नाही. मग आपण परवानगी कोणाची काढायची? संबंधित व्यक्ती, संबंधित अधिकारी, प्रशासनाची, शासनाची परवानगी असली तरच तिथे झाडांची लागवड करायची. कारण की कुठल्याही दुसऱ्याच्या जागेवर जर आपण झाड लावलं आणि त्यांनी जर तोडलं, त्याचं आपण जे वृक्षारोपण केलं ते सार्थक होणार नाही. म्हणून आपण जे झाड लावतो आहे तर ते झाड फक्त अशा ठिकाणी लावायचं आहे ते पुढे भविष्यात कोणी तोडणार नाही. आणि तोडलं त्याला इलाज नाही, तोडलं तोडू द्या. कारण की कुठल्याही चांगल्या कामासाठी जर वृक्षात तोड होत असली तरी काही हरकत नाही, परंतु त्याच्यात कितीतरी पटीनं आपण झाडं लावायला पाहिजे. कारण की आपण जर म्हटलं वृक्षतोड झालीच नको पाहिजे, आता समजा एखादी मोठं कार्य होतं आहे, बांधकाम होतं आहे, किंवा रस्ते बनत आहेत, किंवा कुठलं सामाजिक कार्य आहे, धार्मिक कार्य आहे, तिथे जर झाडं वृक्षारोपण तोडत असली तर आपण बाऊ करू नये की वृक्षतोड करताय. आणि त्या बदल्यात जर आपण वृक्ष लागवड करतो आहे किंवा आपण लागवड करतच नाही तर आपल्या बोलायला काय अधिकार नाही आहे. वृक्षारोपण करायला पाहिजे, जास्तीत जास्त करायला पाहिजे. तोडणं कमी आणि लागवड करणं जास्त, बोलणं कमी आणि काम जास्त व्हायला पाहिजे. तर आपण हे जे बघतो आहे, आपण प्रत्येकाने आपल्या घराजवळ, आपल्या ऑफिसजवळ, आपल्या कंपनीत, आपण जिथे कामाला आहे तिथे, रस्त्याने येता जाता जिथे कुठे जागा दिसली तर तिथे लागवड करायची. येता जाता आपण घरून निघताना किंवा ऑफिसातून निघताना एक लिटरची पाण्याची बॉटल किंवा 2 लिटर पाण्याची बॉटल घ्यायची, पाण्यानं भरून घ्यायची. आणि जे झाड आपण लावलेलं आहे, कुठेही लावा तुम्ही, आपल्या घरापासून 4 किलोमीटर दूर असलं तरी काही हरकत नाही. त्या रस्त्यानं जर आपण जातो आहे तर त्या रस्त्यानं आपण ती जागा आपण दत्तक घ्यायची, ते झाड दत्तक घ्यायचं. की कोणी लावलेलं झाड आहे त्या झाडालासुद्धा आपण पाणी टाकू शकतात. आणि पाणी टाकणं काही वाईट नाही, झाडाला पाणी टाकणं म्हणजे एक पुण्याचं काम आहे. आणि ते जे पाणी टाकलं तर ते झाड जर झालं तर आपल्याला एक आनंद भेटेल आणि आपणसुद्धा आपला खारीचा वाटा होईल की हे जे निसर्गाला जी आग लागलेली आहे तर त्याला शमन करण्याचं काम आपण ते करतो आहे. आता हे झाडं आपल्या घराच्या आजूबाजूला जर जागा असली तर लावा, नसली जागा तर टेरेसवर 200 लिटरचा बॅरल घ्यायचा आणि त्यात अर्ध्यापर्यंत विटांचे तुकडे किंवा लाकडं किंवा काडी कचरा अर्धं भरून घ्यायचं. 1 ते 1.5 फूट माती भरायची वरती आणि तिथे झाड लावायचं. कालांतराने जे खालचे जे पोकळी निर्माण होईल, विटांचे तुकडे पोकळी निर्माण करेल किंवा लाकडं कालांतराने ती कुजतील आणि त्याचं खत तयार होईल आणि ते झाड तिथे होईल. कारण की 200 लिटरच्या बॅरलमध्ये तुम्ही आंबा लावू शकतात, चिंच लावू शकतात, फळझाडं लावू शकतात, पिंपळ लावू शकतात, उंबर लावू शकतात, कुठलंही झाड तिथे लावू शकतात. त्याच्या मुळ्या बाहेर येणार नाही. कारण की खाली टेरेस असतं, गच्ची असते, ते गच्चीवर मुळ्यांना हवा लागली म्हणजे येत नाही. फक्त होल पाडताना तळाला खालच्या बाजूला न पाडता साईडला जमीनच्या लेवलला, म्हणजे तळाच्या लेवलला 1 इंचसुद्धा वरती जमीनच्या लेवलला आडवं होल पाडायचं. म्हणजे ते जे पाण्याचा निचरा तिथून निघेल आणि मुडी जर बाहेर निघाली समजा तर ती मुडी हवेमुळे किंवा उजेडमुळे ती मुडीची वाढ खुंटते आणि बाहेर निघणार नाही. तिथे
जर समजा तुमची गच्ची मातीची असली तरी काही हरकत नाही, ते जे होल पाडलेले आहेत त्या जागेवर तुम्ही प्लास्टिकचा कागद किंवा टाईल्स वगैरे फरशी वगैरे ते ठेवू शकतात, म्हणजे ती मुडी त्या मातीत जाणार नाही. जमिनीवर सुद्धा तुम्ही जर जमिनीत मुड्या जाऊ द्यायचा नसलं तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. हा जो 200 लिटरचा जो बॅरल आहे प्लास्टिकचा बॅरल असतो, त्याला जर समजा 4 फुटा उंची आहे तर 3 फुटापर्यंत तुम्ही लाकूड आणि विटा रचतानासुद्धा, जसं वीटभट्टीवाले पोकळ रचतात तसे विटा रचायचा. त्याच्यानं काय होणार आहे की त्याचं वजन कमी होणार आहे आणि आपला गच्चीवर किंवा तुम्ही टेरेसवर सुद्धा ठेवू शकतात, बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवू शकतात. त्याला काय फक्त 2 फूट बाय 2 फूट जागा लागते, तेवढ्या जागेतसुद्धा तुम्ही झाडं लागवड करू शकतात. ओट्यावर करू शकतात, अंगणात करू शकतात, रहदारीला अण्णाने अशा ठिकाणी तुम्ही ते झाडं लावू शकतात. डिव्हायडरमध्ये सुद्धा झाडं लावायला काही हरकत नाही. परवानगी जर असली, कोणाला जर अडत नसतं, इलेक्ट्रिक MSEBीची परवानगी किंवा शासनाची प्रशासनाची परवानगी असली तर डिव्हायडरमध्ये सुद्धा झाडं लावणे चांगले आहे. कारण की डिव्हायडरमध्ये जर झाड लावलं समजा रोडाच्या डिव्हायडरमध्ये, तर ते कुठल्याही म्हणजे अनेक वर्ष म्हणजे शेकडो वर्षापर्यंत कोणाला अडणार नाही आणि उंच वाढणारे, सरळ वाढणारे पिंपळ, मोहगनी किंवा नीमसारखे सरळ वाढणारे, उंच वाढणारे झाडं लावायला काही हरकत नाही. हायवेवर सुद्धा आपण लावू शकता. आपले याविषयी वेगवेगळे व्हिडिओ आहेत आपल्या सेवाभाव 113-7 सेवाभाव 1137 या चॅनलवर. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या अंगणातसुद्धा आपण पिंपळचे, वडाचे, उंबरचे झाड लावू शकतात. उंबरला त्याचे फळं पडतात म्हणून ते समोर न लावता आपल्या अंगणात लावल्यानंतर आपल्या पायाला उंबर पडतात म्हणून साईडला जर जागा असली तर उंबरसुद्धा लावू शकतात. आणि हे जे धार्मिक झाडं आहेत समजा, त्यात आपण देव बघतो की त्यात देव आहेत, मग देवाची छाया जर आपल्या घरावर पडते, त्याचा आपण अपप्रचार केलेला आहे की पिंपळ जर घराजवळ लावलं तर अपशकुन आहे. आता कितीतरी घराच्या भिंतींवर पिंपळ उगलेले, ते परमनंट होऊन गेले. त्यांच्या घरात पिंपळ आहेत, तिथे जर एखादी दुःखद घटना घडली तर लोक म्हणतात की पिंपळमुळे दुःखद घटना घडली, परंतु पिंपळ ज्या घरांमध्ये आहेत त्या घरांमध्ये त्यांची प्रगती झालेली हे पण बघा. आणि ते ज्यांच्या घरात पिंपळ आहेत त्यांच्या पण प्रगती झालेला आहे. म्हणजे कुठल्याही झाडामध्ये आणि देवामध्ये देव कुठल्याही कोणाचंही वाईट करत नाही. तिथे जर समजा देव आहेत तर ते देव तुमचं चांगलंच करणार आहे आणि त्याची पूजासुद्धा तुम्ही करू शकतात. आपण मगाशी म्हटलं की झाड घराच्या जवळ का पाहिजे, घराच्या शेजारी जर झाडं असलं तर, कारण की हे जे झाडं हे समजा ऑक्सिजन देतात. आपल्या घरात ऑक्सिजनची कमी राहणार नाही. ऑक्सिजन जर घरात असलं तर घरात आरोग्य येईल. आरोग्य आल्यानंतर धन्वंतरी आपल्या घरात येईल आणि लक्ष्मीसुद्धा धन्वंतरीच्या सोबत येते. कारण की तुमच्या घरात जर आरोग्य चांगलं असलं तर तुमच्या घरात दवाखाना खर्च कमी होतो, त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकते. म्हणून आपल्या घराच्या शेजारी जर समजा समोर, मागे, साईडला कुठेही जागा असली किंवा गलीमध्ये एक पिंपळचं झाड पाहिजेच. कारण की त्याचा जो काही एरिया आहे समजा 100 फुटापर्यंत तुम्हाला पिंपळ ऑक्सिजन देऊ शकतो समजा. म्हणून आपल्या घराच्या शेजारी पिंपळाला विरोध करू नका. पिंपळाचं वन तयार करू शकता. पिंपळाचं वन म्हणजे कसं की एखादी ओपन स्पेस असली तर तिथे तुम्ही जास्तीत जास्त 10 फूट बाय 20 फुटावर पिंपळाची लागवड करा. त्याला ड्रिप सिस्टीमसुद्धा करू शकतात. आणि हे जे पिंपळाचं वन जर असलं तर त्याच्या खाली तुम्ही धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, मंगल कार्यालय वगैरे, मंगल कार्य, मोठमोठे फंक्शन वगैरे तिथे ठेवू शकतात. पार्टी ठेवू शकतात किंवा एखादी सभा ठेवू शकतात. कारण की तिथे सावली असेल. उन्हाळ्याच्या टायमाला इतकं ऊन असतं, तिथे जर सावली असली तर तिथे तुम्ही बाग वगैरे ठेवून तिथे बसण्याची सोय करू शकता. गार्डन करताना इतर छोटे मोठे झाडं लावू शकतात, परंतु पिंपळाची बाग जर असली समजा तर तुम्ही ते करू शकतात. वडाची बाग करू शकतात, पूर्ण वडसुद्धा लागवड करू शकतात. पण वडाचा काय होणार आहे की पारंब्या होतील. म्हणजे तुम्हाला जशी पिंपळाचं जे समजा सभामंडप तयार होणार आहे तसं वडानं होऊ शकत नाही. कारण की वड इकडे तिकडे पारंब्या येतील. म्हणून वडाचं सुद्धा तुम्ही पंचवटी म्हणून करू शकतात. 5 वडाचं झाडंसुद्धा एका ठिकाणी लागवड करा तर ती पंचवटी झाली. असं सुद्धा करू शकतात. आपल्या गलीमध्ये किंवा गावामध्ये किंवा कुठेही जर पंचवटी करायची असली तर त्याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही केव्हाही आपल्याला विचारा. आपण त्याच्याबद्दल सांगू कसं करायचं. फक्त सोपं येतात काही रॉकेट सायन्सनी. 5 पिंपळाचे झाडं घ्यायचे 10 फूट बाय 10 फूट किंवा
20 फूट बाय 20 फूट 4 झाडं लागवड करायचे वडाचे आणि त्याच्या सेंटरला एक झाड लावायचं, म्हणजे पंचवटी तयार होते. त्याला तुम्ही ट्री गार्ड वगैरे लावायचं. वड मोठं झाल्यानंतर तिथे पूजा होईल. पूजा झाल्यानंतर ती जी स्थळ आहे समजा धार्मिक स्थळ होईल आणि त्याची ओळख वेगळी निर्माण होईल. पंचवटी म्हणून तुम्ही तुमच्या शहरात, तुमच्या गावातसुद्धा पंचवटी करू शकतात. इवन आपल्या घरातसुद्धा पण पंचवटी करू शकतात. 5 पिंपळाचे झाडं जर लावले आपण समजा, तर त्याची पूजा केल्यानंतर आपलं जे पुण्य आहे किंवा आपलं जी पूजा आहे तर 5 पट होते. तसं 5 वडाचे रोपंसुद्धा तुम्ही एका घरात जर लावले, समजा आपल्या घरात जर 5 वड वृक्ष असले, वटवृक्ष जर 5 असले, त्याला तुम्ही 10 वर्ष कुंडीमध्ये ठेवू शकतात. पण इतके वर्ष ठेवायची गरज नाही. तुम्ही दरवर्षी वड चेंज करू शकतात. मोठे झाल्यानंतर कोणालाही तुम्ही मोफत देऊ शकतात किंवा योग्य मोबदला घेऊन तुम्ही ते वडाचं झाड लोकांना जागेवर कुठे चांगल्या मोकळ्या जागेवर लागवड करायला देऊ शकतात. 2 वर्ष 4 वर्षानंतर ते झाडं देऊ शकतात. 10-10 वर्ष 5-5 वर्षसुद्धा तुम्ही वड किंवा पिंपळ उंबर आपल्या कुंडीमध्ये ठेवू शकतात. म्हणजे पंचवटी आपल्या घरात होणार आहे. आपण तो पण विचार करा की पंचवटी आपल्या गलीमध्ये पाहिजे, आपल्या गावात पाहिजे. गावात गलीत तर होईल, पण आपल्या घरातसुद्धा तुम्ही पंचवटी, गच्चीवरसुद्धा पंचवटी करू शकतात. फक्त 5 वडाचे झाडं घ्यायचे. त्याला काही 10 फूट बाय 10 फूटवर ठेवायची गरज नाही. 5 वडाचे झाडं तुम्ही एका रांगेतसुद्धा ठेवले किंवा 4 वडाचे रोपं एका 4 कुंड्यांमध्ये ठेवून सेंटरला एक कुंडी ठेवली, म्हणजे ती पंचवटी तयार होते. त्याला तुम्ही फेरी मारा किंवा पूजा करा. समोरून पूजा केली तरी काही हरकत नाही. पण आपलं उद्देश काय आहे की वृक्षारोपण. कारण की हे जे 5 रोपं तुमच्या ऑफिसमध्ये आणि 5 रोपं तुमच्या घरी, 5 वडाचे झाडं म्हणजे 10 वडाचे झाडं तुम्ही त्याचं संगोपन करताय. भविष्यात तुम्ही ते वडाचं झाड कुठेतरी देणार आहे. म्हणजे हे जे रोपं आहे समजा घरात वाढतायत आणि पुढे भविष्यात ते कुठेतरी लागवड करण्यासाठी देणार आहे. आणि अशाच व्यक्तीला द्यायचं की तो त्याची, जसं आपण गाय विकतो, गाय विकताना त्याला विचारतो की बाबा ही जी गाय तू पालन करणार आहे की कसा याला विकणार आहे. जर एखादी व्यक्ती पालन करणारी जर असली गायला, तर बरेच लोक फुकट गाय देतात. मग तुम्ही फुकट वडाचं झाड दिलं त्याच्यासारखं पुण्य नाही. म्हणून वडाचं किंवा उंबरचं किंवा पिंपळचं, ही बेलचं हे रोपं दुसऱ्याला फ्रीमध्ये देणं, मोफत देणं, याच्यासारखं पुण्य कुठेच नाही. आपण पुण्य कमवण्यासाठी हे कार्य करू शकता, परंतु निसर्ग वाचवण्यासाठी सुद्धा हे कार्य करू शकतात. आता आपण आपल्या ऑफिसमध्ये काय काय केलं आहे ते बघू. आपल्या घराच्या जवळसुद्धा आपण वृक्षारोपण केलेलं आहे. सेवाभाव 1-13-7. कारण की याच्यासोबत प्रत्येकाने जर असं कार्य केलं समजा, तर आपण एक प्रत्येक व्यक्तीच्या ऑफिसमध्ये आणि घरात जर घराच्या शेजारी जर असे झाडं असले समजा, तर झाडांची कमी होणार नाही आणि वृक्षारोपण होणार आहे. आता बघा आपण याला, हे आपलं ऑफिसचं गेट आहे. गेटमध्ये आपण एंट्री करतो. आता हे जे दिसतंय भलं मोठं आहे, उंबर, पिंपळ आणि नीम असं त्रिवेणी संगम आहे हे झाडांचं. म्हणजे त्रिवेणी झाड आहे आणि त्याच्याखाली आपण दत्ताचं मंदिर आहे आणि महादेव आहे. हे 2 मंदिरं आहेत. छोटे छोटे मंदिर केलं आहे, म्हणजे येणारा व्यक्ती तिथे नतमस्तक होतो आणि कर्मचारीसुद्धा त्याला पाणी टाकतात महादेवाला. 1 लोटा जल सभी समस्या का हल. जर हे कार्य आपण आपल्या ऑफिसमध्ये करायचं, छोटंसं मूर्ती ठेवली, पिंड ठेवली, तरी आपलं मंदिर तयार होतं. आता बघा हे दोघं बाजूने आपण फुलझाडं लावलेले आहे. आपण झूम करून बघू आणि तिथे जाऊनसुद्धा बघू नंतर. आता बघा हे शॉर्टमध्ये, आता हे रामफळ आहे, हे पेरू, चिक्कू, हे बघा हे इथून हे फुलझाडं वगैरे हे सर्व झाडं आहे. आणि इकडनं बघितलं समजा दुसऱ्या साईडला हे बघा हे दत्त मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. आणि इथे बघा हे फुलझाडं आहे. हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब वगैरे, किंवा हे बघा ही केळीचे झाडंसुद्धा आहे. आपण इथे गार्डन केलं आहे, शेवगा वगैरे असे बरेच झाडं आहे. आपण त्याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बघू. परंतु हे आपण दाखवण्याचं कारण की हे सर्व प्रकारचे आपण इथे झाडं लावलेले आहे आणि इथे गार्डन केलेलं आहे. म्हणजे एंट्री करताना मन प्रसन्न होतं. आणि बघा तुमच्या घरात येणारा व्यक्ती जर प्रसन्न झाला, तुमच्याकडे पैसा किती त्याला किंमत नाही, पण तुमचं घर आदरातीत होतं की नाही होतं त्याच्यावर महत्त्व आहे. आपल्या ऑफिसात कोणीही व्यक्ती म्हणेल की बाबा रे हे फुलझाडं वगैरे फळझाडं आहे, इथे सर्व प्रकारचे आपण जितके ऐकलेले फळझाडं आहे, सर्व फळझाडं आपल्या बगीच्यामध्ये आहे. इथे हा गार्डनची सफरसुद्धा आपण नंतर करू शकतो आणि एक वेळ याला भेटसुद्धा द्या. इथे सर्व प्रकारचे पेरू, संत्री, मोसंबी, चिक्कू, फणस, डाळिंब, बेल अशा सर्व प्रकारचे फळझाडं आहे. भाजीपालासुद्धा इथे बघा, भाजीपाला इथं गिलक्याचा वेल आहे,
आता कारले दोडके वगैरे, आता पावसाचा सीजन येत, आता इथे सर्व लागवड होणार आहे आणि सर्व कर्मचारी इथे मदत करतात. इथे ड्रीपसुद्धा टाकलेली आहे. आता पण हे बघा, इथे बघून घेऊ. हे बघा, हे ड्रीप लाईन आहे. इथे आंब्याचं झाड आहे. अशा प्रकारे बघा, हे नीमचं झाड आहे. आपण बसलेले बस. हे जे आहे, हे प्रत्येकाने आपल्या ऑफिसमध्ये, कंपनीच्या मालकाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना कंपल्सरी करायला पाहिजे, बाबा रे वृक्षारोपण करा आणि झाडं लावा. आणि आता हे जे झाडं लावले ना, तर रस्त्यातून येताना, आता पण जाताना एक पाण्याची बॉटल भरायची किंवा 5 लिटरचा कॅन भरायचा. आणि जेही झाडं तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे तिथे जाऊन एक लिटर, प्रत्येक फेरीला 1 लिटर जर दिलं तर ते झाडाचं पोट भरेल. तुम्ही 5 लिटरसुद्धा देऊ शकता. आता आपणसुद्धा आपल्या सुरुवात करणार, कारण की कुठलीही गोष्ट सांगताना स्वतः करायची, नंतर लोकांना सांगायचं. तर 1 लिटर पाणीची बॉटल आपल्या डिक्कीमध्ये, मोटरसायकल असली डिक्कीमध्ये 5 लिटरसुद्धा आपण आपल्या कारमध्ये, गाडीमध्ये ठेवू शकतात. आणि जे झाडाला आपण, तर जसं मंदिरात आपण पूजा करायला जातो, पाया पडायला जातो, तर तिथे जायचं. झाडाची तुम्ही पाया पडा, पूजा करा असं म्हणणार नाही, परंतु एक लिटरभर पाणी तिथे टाकून द्यायचं. प्रत्येक फेरीला जर टाकलं, दररोज टाकायलाच पाहिजे असं नाही. झाडाला गरज पाहिजे. समजा पाऊस वगैरे पडतो, तिथे तुम्ही रोज टाकायची गरज नाही. जर समजा कोरडं वाटतंय तर तुम्ही 2 दिवसात, 4 दिवसात, झाडाची जशी मागणी आहे, समजा तुम्हाला कळेल हे झाड सुकतंय तर त्याला पाणी टाका. जर व्यवस्थित झाड असलं तर टाकणं बंद करू शकतात आणि परत नंतर मग दुसरं झाड घ्या. आता मी सुद्धा आता जाताना एका झाडाला सिलेक्ट करतो आहे. आज सुरुवात कुठल्याही कामाची आजपासून सुरुवात करायची. आज एक झाड सिलेक्ट करतो. पाण्याची बॉटल आता 1 लिटरभर भरलेली आहे. ते रस्त्यात जाताना जेही झाड, आता दुसऱ्यांनी लावलेलं झाड आहे समजा, त्या झाडाला मी पाणी टाकणार आहे. आता हा व्हिडिओ बराच मोठा होणार आहे, परंतु आपले जे मोठे व्हिडिओसुद्धा बरेच लोक बघतात. आता बघा, हे जे नीमचं झाड आहे, नीमच्या झाडावर आपण वेगवेगळे पक्ष्यांचे घरटे बनवलेले. बघा, हे चिमणी इथे येऊन बसलेली आहे, म्हणजे त्याच्या गेटवर बसलेली आहे ते. बघा, याला कसं केलेलं आहे आपण. एक पाया बघा, ती चिमणी आहे अजून तिथे, बहुतेक उठली. आता हे 5 लिटरचा जो कलरचा डबा असतो, समजा बादली असते, त्याला आपण छोटंसं होल केलेलं, 2 बघा, आता ते होल तिकडे गेलेले, ते 2 इंचाचं होल आहे समजा. आणि आडवा दांडा त्याच्यात खाली तळाला जे 2 होल पाडलेले, आरपार टाकलेले, वरती टांगलेलं आहे. आणि हे बघा, हे 5 लिटरचा कॅन आहे आणि कॅनला पण सेम तसंच केलं आहे, साईडला केलं आहे. म्हणजे तुम्ही कॅन घ्या, काही घ्या. आता बघा, हे अशा पद्धतीनं आपण इथे त्यांना हे बघा, इथे दाणे पण टाकलेले आहे. इथे खाली आपण दाणे वगैरे टाकून देतो, समजा तांदूळ वगैरे किंवा हे. अशा पद्धतीनं आपण ते पक्ष्यांची सुद्धा सोय केलेली आहे. तर आपल्या ऑफिसच्या एंट्रीच्या जवळ कमीत कमी गेटवर 2 झाडं तरी लावायला पाहिजे. पण 2च्या ऐवजी तुम्ही 200 झाडंसुद्धा लावू शकतात. कारण की जितके झाडं जास्त, तर पावसालासुद्धा वाटेल. तर आपण बरसायला पाहिजे. आणि पाऊस चांगला झाला तर पिकं चांगले येतील. पिकं चांगले झालं तरच आपला व्यवहार होणार आहे. शेअर मार्केटसुद्धा शेतीवर अवलंबून आहे. आपल्याला वाटतं की शेअर मार्केट किंवा सोन्या चांदीचं मार्केट, जर समजा शेतकरी जर सोन्या चांदीच्या दुकानात जर गेले नाही समजा, तर सोनंसुद्धा कोण घेणार आहे समजा. आपल्याकडे जर समजा आपल्याला खायला लागणार आहे समजा, धान्य असलं तरच आपलं जीवन होणार आहे. म्हणून शेतीला महत्त्व द्या, शेतकऱ्यांना महत्त्व द्या, झाडाला महत्त्व द्या. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला समजा, तर याला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पाठवा. आता हे जे आपलं जे सेवाभाव चॅनल आहे समजा, सेवाभाव 113.7, सेवाभाव 1137, याला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. धन्यवाद.